अवघ्या 2 मिनिटात 2 अपघात. खराब रस्त्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात. धामणगाव रेल्वे शहरातील भगतसिंग चौकातील खराब रस्त्यामुळे 2 जुलै रोजी रात्री अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरात 2 दुचाकीस्वार घसरून पडल्याची घटना घडली. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. तसेच गांधी चौकातील समाधान हॉटेल परिसरातील खड्डे व निसरड्या रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या असून प्रशासनाने फुटेजची पाहणी करून तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. माजी नगराध्यक्ष नवीन कनोजिया यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नगर परिषदेचे लक्ष नेमके कुठे आहे? नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. 2 जूनला झालेल्या पावसामुळे धामणगावात समाधान हॉटेल, भगतसिंग चौक येथे अनेक लोक मोटरसायकलने स्लिप होऊन त्यांचा अपघात झालेला आहे. नगर परिषदेने अशा दुर्घटनांना लक्ष घालावे, जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये याचा विचार करावा. थोड्याशा पावसामुळे BGTI रोड ते कॉटन मार्केट चौकचं रोड काम चालू आहे. तिथली माती काढून त्यांनी जुन्या बसस्टॉपवर टाकली आणि तिथून महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण बसेस पलटून राहिल्या. त्याची पूर्ण माती, काळी माती जी आहे ते पूर्ण रोडवर झालेली आहे. त्याच्यामुळे अनेक जण स्लिप होऊन राहिले. तसेच हॉटेल समाधान, गांधी चौकात हॉटेल समाधान समोर अनेक जण स्लिप होऊन पडून राहिले. अशा दुर्दैवी घटना जर एक साधारण माणसाकडून होत असेल तर त्याला बिचारायला दवाखान्याचा काय खर्च पडेल? तो लाखाच्या घरात जाईल, तो दवाखान्याचा खर्च करेल का आपली तब्येत बघेल? याच्याकडे नगर परिषद प्रशासनाने आपले कुंभकर्ण झोपेतून उठून हे सर्व कार्य करावा. तसेच आता त्या नगर परिषदचं तर काही समजून नाही राहिलं कोणाचा खेटर कोणाच्या पायात आहे. तर 30 जूनपासून शाळा सुरू झालेली आहे आणि यांनी ST बसेस बंद करून ठेवले होते आणि माल धक्क्याचे ट्रक सर्रास तिथून चालत होते. हा कोणता निर्णय? कसला तुमचा कुठे लक्ष आहे? काय करून राहिले तुम्ही? याच्याकडे काही लक्ष घालावं. तसेच बिचारे ते लहान चिमुकले मुलं जे ग्रामीण भागातून धामणगावला येऊन राहिले त्यांना शेवटी काँग्रेस पक्षातर्फे आणि त्यांना उपोषण करावं लागलं. तेव्हा कुठे ते बस चालू झाली. असा जर कारभार चालू राहिला तर धामणगाव जनतेला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. कृपया प्रशासनाने लक्ष द्यावे आणि त्वरित याच्यावर कारवाई करावी हीच विनंती आहे.